बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी या गावामध्ये जे की 4-5 दिवसापासून चालत असलेलं दुःखद घटनेचं प्रकरण. टाकळी गावातील तरुण हॉटेल चालक विलास गुडे याची झालेली निर्घृणपणे हत्या आणि भांडण सोडवायला मध्यस्थी केली आणि यामध्येच त्याची झालेली निर्घृणपणे हत्या. यावरून बरंचसं काही वातावरण आपलं प्रकरण चिघळलं. यामध्ये राजकीय नेत्यांनी देखील उठाव घेतला. न्याय मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. विधानसभेमध्ये देखील सर्वांनी आवाज उठवला. सीआयडी एसआयटीची स्थापना देखील झाली. यामध्ये बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाचं देखील नाव घेण्यात आलं. पुरवणी पत्रामध्ये त्याचं देखील नाव घेण्यात आलं. 4 तास यासाठी चौकशी देखील केली. परंतु या संपूर्ण घडामोडी चालू असताना सर्व काही बातमीपत्र आपल्या सर्वांनी पाहिलेलंच आहे. परंतु या प्रकरणामध्ये ज्या भांडणामध्ये विलास गुडे सोडवायला गेला होता, ज्या तरुणाला मानेला मारायला आलेली या आरोपींची टोळी आणि तिथून माने पळून गेला आणि विलास गुडेची हत्या झाली. तो पळून गेलेला मानेच आज समोर आलेला आहे. पत्रकार बांधवांशी माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. नेमके त्यांनी म्हटलंय काय आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे याच्या मुलाचं नाव कशा पद्धतीने घेण्यात आलेलं आहे, संपूर्ण तो व्हिडिओ आपण पाहून घ्या आणि नंतर यावर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्यांना ते आमचे पाहुणे आहे असं म्हणत. पुढं काय तिथून पुढं आई वडील आणि भाऊजाईनं त्यांनी सोडासोडी केल्यानंतर ती तिथून निघून गेले. ती मला म्हणले पोळ्याचा आहेच आणि जिथं दिसेल तिथं तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही. तो इथून शेत विकून जा. आता तो कोळगांडाच्या अवलाद आहेच, तो महादेव कोळ्याची ही आहेच असं म्हणून त्यांनी तिथून मला खाली पाडून नरड हे दाबलं. काय नाही सर, ते म्हणतो ते आमचे भाऊ तुला जीव बी मारला तरी आमचं कोणी काही करू शकत नाही. त्यांना पाठराखण नाही. त्यांनी कुणाची तरी पाठराखण असेल त्यावेळेसच त्यांनी एवढी धमकी नेऊन एवढं मारतात ना सर. कोणीतरी असं म्हणजे विनाकारण कोणी कुणाला मारू शकतं का? आज माणूस माणसाला कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय मारू शकतो का? मला सांगा ना. तुम्ही स्पष्ट बोला ना, कोणाची पाठराखण काय? सौरभ सोनवणेचं नाव घेतो ते हॉटेलवर मारताना. ती मारताना की माझ्या स्वतः सख्या भाऊ आणि आम्ही मित्र असताना त्याला पाठदिरीने चाकू घातला. म्हणजे कुणी काय करू शकत नाही मेला तर. आणि तिथून अंबाजोगाईच्या कॅमेरेमध्ये सध्या कैद आहे. तिथं सध्या तिथपर्यंत सध्या आलं. तिथं सध्या त्यांची आमची हातापाय झालेली आहे. वाहनं काहीच नाही जप्त केलेले. 9 आरोपी अटक आहेत. पांढरी कारपिव काय तिथं आले मी. आम्ही पण होतो जण आणि डायरेक्ट येऊन हानमार चालू केले त्यांनी. त्यावेळेस आम्ही तिकडचे 40-50 जण होते. तर त्यावेळेस आम्ही 4-5 जण होते. मला धरून पाडलं, हाणलं, मारलं आणि त्या विलास गुडेला पण धरून मारहाण चालू केली. तितक्यात मी तिथून निसटलो आणि परत मोरी गेल्याच्या नंतर एक 15-20 फुटाचं अंतर असेल तितक्यात त्याला चाकू घातला. कशामुळे ते कारण काय होतं? काय नाही, शेतामुळेच म्हणतो ते तुला. आदल्या दिवशी मला रानात येऊन धमकी दिली, हानमार केली शेतामध्ये येऊन. आणि त्यावेळेस म्हणजे तुला कुठं दिसतील तिथं जीव मारतो. तू कोळीच्या अवलाद आहेस, तू कोळगांड आहेस, तू आमच्या गावाकडं बुरी नजरेनं बघतोस. तू जर इथून विकून जर नाही गेला तर तुला जीव कुठं दिसतील तिथं मारतोस. आणि त्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता त्यांनी आम्ही हॉटेलवर बसलेलं असताना, आम्हाला काही माहिती नसताना भांडणाची आम्हाला बघितल्यानंतर त्यांनी सर्व जण आले, सोनी जवळचे आणि कदमवाडीचे. त्यांनी डायरेक्ट आलं असंच मारायचं. एक 30 ते 40 लोक. गाडी सोनी जवळची कारपी होती. त्यामध्ये सौरभ सोनवणे असलेले नाव रमेश काय परिस्थिती होती? त्यांनी जी कॉल रिटेल चेकअप करतील त्यावेळेस त्यांचं जर नाव येत असेल कॉल रेकॉर्ड मध्ये तर त्यांचं सिद्धच होणार आहे ना सर. 3 दिवस कुठं काय नाही सर, माझ्या किडनीवर आणि लिव्हरवर ते किडनीवरती सूज आलेली आहे. ती मारल्यानंतर ती काल मी हॉस्पिटलमध्ये. आता पुढची मागणी काय आहे? काय त्यांच्यापासून भीती वाटते सर. आणि आता एक आरोपी इथं बीड येतील. इथं ज्यावेळेस आम्हाला मारताना होता एसपीला, तर त्यावेळेस मारताना जो आरोपी होता ते इथं आता सध्या आम्हाला बघून तो इकडे पळापळी करायला लागलेला सर. नाही सर, मला आतमध्ये जाऊ दिलं नाहीये त्यांनी. आरोपीने का आमच्याकडे बघून इकडे पळून दुसऱ्या दरवाजाने ISP साहेबाच्या
गुन्हे दाखल करण्यात जो आम्हाला दगड घेऊन मारण्यासाठी आलेला होता ते आरोपी, त्याचे नाव आम्हाला माहिती नव्हतं. चालू आहे. ते आरोपी आता बघितला त्यावेळेस आम्हाला त्याचं शेवटचं होता म्हणून आम्हाला माहिती आहे सर. आणि CCTV मध्ये पण आहे तो. हा, ते आरोपी इथे येऊन आमच्यावर गुन्हे खोटे दाखल करेल, काय करेल. परत ते स्वतः माराय असताना आम्हाला तिथं पोलीस स्टेशनला पण आम्ही सांगितलेले की बिन म्हणजे जे आम्हाला जे नावं माहिती नव्हते, तिकडचे बरेच लोक होते, ते आम्हाला जेवढेचे नाव होते सुने जवळचे तेवढे आम्ही सांगितले सर. पोलीस तपास कसा सुरू आहे, तुम्हाला यात काय बदल करावं वाटते, तुम्ही समाधानी आहात याच्याबद्दल? काय जर कॉल रेकॉर्ड काढिनात, काय काढिनात, त्यांचा जीप मध्ये आतमध्ये आहेत, त्यांचे पूर्ण कॉल रेकॉर्ड काढावं. त्यांनी कुणाला मला सध्या मोबाईल नाही वापरायला. सध्या मला इकडे कोणी मारून बी टाकलं तरी मला सध्या कॉल करण्यासाठी मोबाईल पण नाही. माझा मोबाईल माझे पोलीस आहे. कहाँ गए थे? I go to market. कशामध्ये होती, काय चर्चा झाली, काय नव्याने काही तुमचे मागणी आहे?